श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री कमलेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परमपूज्य मोरेराया की जय। श्री स्वामी समर्थ स्वामी की जय। भारत माता की जय। उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजनागेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। भारत माता की जय। धन्यवाद। आपण या ठिकाणी होतो का आपण गुरु का करावं, नैवेद्याचं आपण कुठं होतो, कुठला पॉईंट होता आपल्याला सांगा, मला माहिती। गुरु करत असताना आपण माऊलींनी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे का 5 प्रकारचे गुरु असत्या। परत पावसाला तर गुरु करत असताना आपण आपल्या प्रपंचाचा भार आपण गुरुवरती सोपवतो। हा गुरुचा आपण आपल्या जीवनामध्ये अनुष्ठान दिलं तर आपल्याला सर्व काही मिळतं। मग आता हा गुरु केल्यानंतर आपण गुरुचं काहीतरी देणं लागतो। मग आता तुम्ही तुमच्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ या ग्रामाच्या अंतर्गत तुम्ही काहीतरी इथे दिला। प्रत्येकाला काही दिला, कोणाला झोपायचं असेल, कोणाला काम करायचं असेल, कोणाला काही करायचं असेल, प्रत्येकाचं काही काही काम असतं। मला काम होतं ते आपण काही काम केलं, बाजूला ठेवलं आणि आपल्या आयुष्यातलं बहुमूल्य वेळ आपण काही दिला। ही वेळ पण केलं नाही आपल्या आयुष्यामध्ये, पण ह्या प्रसंगाची साक्षीदार हे पण तुझी आपण गोष्ट तिथं गमावायची पण करायची। म्हणून आलेला क्षण, आलेल्या आपल्या आयुष्यातली माणसं हे आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून आपलं एक आपली सुरू झालेली। आता आपण प्रत्येक गुरुकडं ज्या टायमाला आपण आपल्या महाराजांना आपल्या गुरुस्थानी मानतो त्या टायमाला आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतो। मग आता स्वामी महाराजांची गोष्ट मी तुम्हाला सांगितली। हे करत असताना महाराज आपल्या पाठी कसे असत्या, आमच्या गुंतुगवी केंद्रामध्ये आपल्या बऱ्याच महिलांना इथल्या काही बाहेरच्या लोकांना खूप मोठमोठे छान अनुभव आले। आता आपण केंद्रात गेल्यानंतर पहिल्यांदा काय करावं लागतं, तर हातपाय धुवावं लागतं। काय करावं लागतं, हातपाय काय धुवायचे असत्या, आपल्यातली जी मनाची जी मलिनता आलेली असते तुम्ही बघा। तुम्ही ज्या टायमाला तुमचं घर सोडता आणि केंद्रामध्ये जाणीव करा, ज्या टायमाला तुम्ही केंद्रात असतं जर तुम्ही चालू केला ना तर तुमच्या घरातले जे विचार असतात काही तुमच्या घरातले जे काही ताणतणाव असते ते काय होऊन जात्या, निघून जात्या। तुमचा प्रवास केंद्रात असतो। माझा केंद्रात गेल्यानंतर पहिली क्रिया काय होती, आपण हातपाय धुतो। आपल्या शरीराची जी मलिनता असते, मनाची जी मलिनता असते ती काय होऊन जाते, निघून जाते। पायावर पाणी घेतलं का ऑटोमॅटिक आपलं क्लिअर होऊन जातं। मग तुमचं डोकं काय झालं, क्लिअर झालं, तिथून तुम्ही औदुंबराचे अनुभव होता। आता तिला औदुंबर नाही आहे, ते केंद्र कसं करायचं ते पण सांगेल। तर औदुंबराच्या झाडाजवळ गेल्यावर औदुंबराचे साक्षात दत्त महाराज औदुंबर झाडामध्ये गाणगापूरला जर तुम्ही गेला असेल तर गाणगापूरला आपल्याला त्या संगमच्या स्थानावर औदुंबरचा प्रदक्षिणा मारायला औदुंबराजवळ गेलं त्याला 11 प्रदक्षिणा मारायचा। पहिला मुद्रा त्यांच्याकडे म्हणायचं आहे, धन्य धन्य हो माऊली तुमच्या कृपेची सावली धासावली असते। मग तिला 11 प्रदक्षिणा मारायच्या। प्रत्येक प्रदक्षिणा ज्या टायमाला तुमच्या मनात जे काही इच्छा असते त्या तिथं मांडल्या जाते। मनातली इच्छा कुठली असेल त्या 11 प्रदक्षिणामध्ये त्या औदुंबराच्या झाडावरती आपण तिथं मांडल्या। तिथून आपल्याला औदुंबरापासून स्वामींपर्यंत जे काही अंतर असतं ते खूप जन्मांजन्मांचं 7 जन्माचं पुण्य लागतं, तेवढं अंतर पाळतं। किती लागतं पुण्य, 7 जन्माचं। ज्या टायमाला तुम्ही औदुंबर ते स्वामींचा तिथं ते अंतर पाळतात त्या टायमाला आता बऱ्याच काही केंद्रावरती यज्ञभूमी असते, म्हणजे यज्ञकुंड। तिथं गेल्यावर तुम्हाला स्वामी चैत्रामधलं एक श्लोक आहे, आकाशातम त्वयात गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति। म्हणजे स्वामी सुतांचं ज्या टायमाला स्वामी सुत त्यांचे काही शास्त्रज्ञ जे होते दादाभाऊ वगैरे त्यांना ज्या टायमाला व्यापारामध्ये त्यांना अडचण आली म्हणून ते स्वामींकडे गेल्यावर त्यांना जो महाराजांनी मंत्र दिला तो स्वामी सुतांना दिला होता। कोणता, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर। आणि बाकीच्यांना दिला होता हा, तर त्याच्यामध्ये हा एक मंत्र आहे, आकाशातम तत्तम याची गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम गच्छति। म्हणजे ज्या टायमाला तुम्ही यज्ञभूमीमध्ये स्वामींना तुम्ही नमस्कार करता त्या टायमाला आकाशातम जेवढे आकाशामध्ये जेवढे देव आहेत, केशव शेवटला कोण आहे, केशव म्हणजे मी त्यांच्या प्रार्थना करतो। आपण यज्ञभूमीमध्ये दत्त जयंती असेल, स्वामी सप्ताह असेल आपला, त्या टायमाला आपण तिकडे सर्व देवांना बोलवतो म्हणून तिथं श्लोक बोलायचा। आता तुम्ही स्वामींकडे गेले, स्वामींकडे गेल्यावर मुद्रा किती जणांना करता येतो, मुद्रा का करायचं याचं तुम्ही विचारलं नाही कधी। आम्हाला आजपर्यंत केंद्रात 24 वर्ष झाली तुम्ही विचार
आपण सांगितलं का मुलांना मुद्रा आम्ही शिकून दिलेलं आहे. मुद्रा करताना हे 3 बोटं घ्यायची. इथं म्हणजे सेंटर याला भ्रुकुटीमध्ये म्हणतो आपल्या, काय म्हणत्या याला भ्रुकुटीमध्ये. तर आपण तिथं जर 3 वेळेस असं टेकवायचं. महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादी राज योगी राज. मग आता महाराजांना मुद्रा करायचं म्हणजे महाराज कोण झाले? राजे. आता राजाला पहिला मुद्रा कसं करायची? आता करायचं. मग आपण कसं करायचं? असं करायचं. मग 3 वेळेस तिकडे पाठीमागे एक आपल्या इथं म्हणजे सेंटर आहे हा आपल्याला काय तो आपला मेन भाग आहे. ज्या टायमाला आपण खाली वागतो त्या टायमाला स्वामींचा या हातले आशीर्वाद आहे ते आपल्या पुढे येतात येते. तुम्ही बघा खालून वरती एकदा परत स्वामींकडे बघितलं तर बघवत नाही. आणि ते जे तेज असतं ना ते तेज आपल्यामध्ये आपण सामावायचा प्रयत्न करतो. आणि ते आपल्यामध्ये सामावत असताना ती जी शक्ती आहे. बऱ्याच लोकांची एक वाईट सवय असते देवासमोर गेली तर डोळे बंद करून बरोबर. हां आपण काय म्हणतो गेलो का पण ते त्याचं त्या पांढऱ्याचं असेल किंवा स्वामी महाराजांचं असेल ते जे तेज आहे ते तुमच्या हृदयामध्ये साठलं. आपण गेलो का मंदिरामध्ये कुठे जाऊ लगेच डोळे बंद नाही का जाऊ तिथं पुढचा. मग काय करायचं पुढे यायचं. आता करूया प्रार्थना. जय जय जगन्ना प्रार्थना ब्रह्मानंदा येती वडिया. आपण जी प्रार्थना म्हणतो त्या प्रार्थनेचं शेवटचं जे वाक्य करता आणि परिमिता तुमचे स्वामीनाथा माझ्या एखादी वार्ता मी पणाची नसती. तो स्वामी पुढे गेल्यानंतर काय म्हणते आपल्याला? करता आणि परिमिता तुमचे एक स्वामीनाथा माझ्या एखादी वार्ता मी पणाची नसती. म्हणजे करता आणि परिमिता तुमचं एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसती. माझ्या आयुष्यात जे काही आहे ते सर्व तुमच्यावर तुम्ही नियोजन करताय त्याच्यामुळं ते माझ्या हातामध्ये काही नाही आहे. हे असं शरण जायचं स्वामींना आणि मग आपल्या शिरद महाराजांना मुद्रा द्यायचा. म्हणजे ज्या टायमाला तुम्ही ह्या 3 गोष्टी करता पहिले ते औदुंबराजवळ वेगळीजवळ आणि स्वामींजवळ तिथून पुढे तुमच्या आरत्या सुरू होतात. मग आता आरती करीत असताना सकाळच्या आरत्या ब्रह्मोत्तर पूज्य कीर्ती महाराजांनी सकाळच्या आरत्या वेगळ्या दिल्या 10:30ची आरती दिली आणि संध्याकाळच्या आरत्या. आता आरत्यांमध्ये 3 प्रकार आहे. माहिती की कोणला आरत्या. आता भोपाळीची आरती आपल्याला भोपाळी आरती बघा किती छान आहे आपल्यावाली. जागृत होई आत्मय रामा अनामा सचित सुख घन दामा. बरोबर ना. गुरु साक्षात परब्रह्म अखिल व्यापुनी उरदासी. गुरु साक्षात परब्रह्म अखिल व्यापुनी उरदासी. अखिल सर्व ब्रह्मांड स्वामींनी व्यापलेलं आहे आणि आम्हाला आपण तेच काय करतोय सेवा करतोय. परत एक आरती महाराजांची. जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवरिया रे. आगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया काविली अगणित चरिया रे. लीला पाशे बद्ध करुनिया कोडीले भव भया रे. काय केलं त्यांनी अक्कलकोटला काय केलं समाधी घेतली. पण ती सकाळची 10:30ची नैवेद्य आरती बघ घेतली छान आहे. नंतर एक दुसरी आरती कुठली दिली परत. जय अनुसूयात्मज जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता. बरोबर ना. मग आता मला सांगा अनुसूयात्मज म्हणजे परत पुढे चाललो आपण परत दत्त महाराजांकडे. म्हणजे ज्या अर्थाने चित्रे महाराजांनी ज्या अर्थ तयार केल्या त्या अर्थाची सांगड घालून स्वामी महाराज म्हणजे दत्त महाराज स्वामी महाराज दत्त महाराज स्वामी महाराज. मग सर्व आरती झाल्या आपल्या सकाळच्या 10:30ला ज्या टायमाला तुम्ही घरी आरती करता फक्त गुरुवारीच 3 आरती घ्यायच्या. इतर वेळेस फक्त एकच आरती घ्यायची. संध्याकाळच्या आरत्या संध्याकाळी महाराजांची आरती का संध्याकाळची आरती सुरुवात काय आपली ओवाळू आरती ओवाळू आरती आरती ओवाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा दिव्य कायनाथा हृदय निरंजन शुद्ध प्रेम कृती भावंजावादी भजनानंदे प्रकाश देऊनी उजळल्या ज्योती. बघा हृदय आणि ती आरती म्हणजे हृदयाचं ते निरंजन तयार केलं स्वामींना आपण त्यांना काय देतोय आरती देतोय. मग आता आरतीमध्ये काय दिलं बघा आपण जिथे नैवेद्य देतो सर्व स्वार्पण नैवेद्यासी ठेविले पुरती सन्मती सद्गुती सद्गुती सद्गती प्रसाद द्या हाती. म्हणजे महाराज आपल्याला काय देत आहे प्रसाद देत आहे.
त्याच्यानंतर एक आरती आहे आपली दत्तगुरूंची, गायत्री मातेची, मंगळवार असेल तर मृगसंस्थेची आणि सोमवार असेल तर शनिवार. हे झाले आपल्या काय झाल्या आरत्या झाल्या. मी तुम्हाला नित्यसेवा करून सांगतोय. स्वामींचा मंत्र आहे आपला श्री स्वामी समर्थ. सकाळी तुम्ही जर नवल मंत्र घेतला असेल आपल्या कुलदेवतेचा येतो हो माई ब्रिंग क्लीन चामुंडा. रविवाराला वारावाईच सेवा घ्यायची. वारावाईमध्ये असं असतं पहिल्यांदा आपण सोमवारचा विचार करून महामृत्युंजय मंत्र आहे तो मंत्र आपल्या घरामध्ये का जप करायचा माहिती कोणता महामृत्युंजय